ग्रहांचे संकेत भविष्याची चाऊल अमोक सोबत जाणून घ्या. 27 जुलै 2026 या दिवसापासून शनी वक्री झाले आहेत आणि पुढचे 138 दिवस फक्त एका राशीसाठी नाही तर भारतासाठी, जगासाठी आणि आपल्या भविष्यासाठी पण महत्त्वाचे मानले जात आहे. कारण वैदिक ज्योतिषामध्ये शनीचा प्रत्येक गोचर महत्त्वाचा असतो, पण वक्री शनी ही एक वेगळीच अवस्था आहे. अशी अवस्था जी कधी कधी व्यक्तीची नाही तर समाजाची, राष्ट्राची आणि व्यवस्थेची पण परीक्षा घेते. म्हणूनच आजचा व्हिडिओ कोणत्याही एका राशीचा नाहीये. आज आपण समजून घेणार आहोत वक्री शनी नेमके काय दर्शवतात, भारतासाठी कोणते संकेत दिसतात, जगभरात कोणत्या प्रकारच्या घडामोडी चर्चेत येऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं या पुढच्या 138 दिवसामध्ये प्रत्येकाने कोणती चूक टाळली पाहिजे. चला एक एक संकेत आता आपण बघूयात. वक्री शनी म्हणजे नेमकं काय? आणि हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की शनी वक्री झाले म्हणजे फक्त वाईटच घडणार, पण वैदिक ज्योतिषशास्त्र असं मुळीच सांगत नाही. खरं तर वक्री शनी म्हणजे कर्माचा हिशोब मागण्याची वेळ. मागच्या काही महिन्यात आपण समाजाने, संस्थांनी आणि अगदी देशानेही जे निर्णय घेतले त्याचे परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागतात. म्हणूनच प्राचीन ज्योतिष परंपरेमध्ये वक्री शनीला कर्माची परीक्षा घेणारा ग्रह असं मानलं गेलं आहे. आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, वक्री अवस्थेमध्ये शनीचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणू लागतात. जे योग्य आहे ते अधिक ठामपणे उभं राहतं आणि जे दुर्लक्षित राहिलं आहे ते पुन्हा आपलं लक्ष वेधून घेतं. म्हणूनच हे पुढचे 138 दिवस भीतीचे नाहीत, ते आत्मपरीक्षणाचे आहेत. पण हा परिणाम फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यापुरताच मर्यादित असतो का, की भारत आणि संपूर्ण जगासाठी पण यात काही मोठे संकेत दडलेले आहेत का? चला आता ते समजून घेऊयात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वक्री शनीचा परिणाम फक्त व्यक्तीवरच होतो का? वैदिक ज्योतिष म्हणतं नाही. जेव्हा शनीसारखा संत परंतु अत्यंत प्रभावशाली ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचे संकेत कधी कधी राष्ट्राच्या निर्णयामध्ये दिसू लागतात. आणि याच ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते, समुद्र. कारण या काळात शनी मीन राशीत वक्री आहे आणि मीन जलतत्वाची रास आहे. म्हणूनच अनेक ज्योतिष अभ्यासक होमूरची सामुद्रधुनी, रेड सी, साऊथ चायना सी आणि मध्य पूर्वेतील समुद्री व्यापारी मार्ग या भागाकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करत आहे. याचा अर्थ उद्या एखादी घटना निश्चित घडेल असं नाही, पण या भागातील तणावात व्यापारी हालचाली किंवा राजनैतिक घडामोडी अधिक चर्चेत राहू शकतात असे ज्योतिषीय संकेत मानले जातात. पण इतक्यात हीच गोष्ट संपत नाही. वक्री शनीचा दुसरा मोठा संकेत आहे सत्ता आणि व्यवस्थेशी संबंधित. जिथे निर्णयामध्ये पारदर्शकतेचा अभाव असेल तिथे जुने प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असतील ते पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. काही देशांमध्ये लोकमताचा दबाव वाढू शकतो आणि सरकारांना कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात, तर काही महत्त्वाचे निर्णय पूर्वीपेक्षा अधिक बारकाईने तपासले जाऊ शकतात. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी संकट येणार आहे असं नाही, पण उत्तरदायित्व वाढण्याचा हा काळ नक्कीच सुरू होतोय. आणि याच ठिकाणी एक प्रश्न उभा राहतोय, या सर्वाचा भारताशी नेमका काय संबंध आहे? चला आता भारतीय अर्थव्यवस्था, हवामान आणि सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल वैदिक ज्योतिष्य कोणते संकेत देते ते पाहूया. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, भारतातील सामान्य माणसाशी याचा नेमका काय संबंध आहे? वैदिक ज्योतिषाच्या दृष्टीने वक्री शनीचा काळ हा संयम, शिस्त आणि जबाबदारीची परीक्षा घेणारा काळ मानला जातो. सर्वप्रथम अर्थव्यवस्थेबद्दल बोलूया. या काळात बाजारात चढउतार अधिक जाणवू शकतात. म्हणूनच मोठे आर्थिक निर्णय भावनेच्या भरात नाही, विचारपूर्वक घेण्याची गरज अधिक वाढते. याचा अर्थ प्रत्येकाला आर्थिक अडचणी येणार असा नाही, पण सावधगिरी आणि आर्थिक शिस्त या काळात अधिक महत्त्वाच्या ठरू शकतात. पुढचा संकेत हवामानाशी संबंधित आहे. कारण शनी मीन राशीत वक्री आहे, म्हणून जलतत्वाशी संबंधित विषय विशेष चर्चेत राहू शकतात. पावसाचे असमान वितरण असे ज्योतिषीय संकेत व्यक्त केले जात आहेत. विशेषतः उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि डोंगराळ प्रदेशाबद्दल काही ज्योतिष अभ्यासक अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत. पण इथेच आणखी एक मोठा संकेत समोर येतोय, समाज. जेव्हा अर्थव्यवस्था आणि प्रशासकीय निर्णय दोन्हींची कसोटी लागते तेव्हा काही ठिकाणी जनतेमध्ये असंतोष वाढू लागतो. धोरणांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
सार्वजनिक चर्चा अधिक तीव्र होऊ शकते, मतभेद अधिक स्पष्टपणे समोर येऊ शकतात. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी आंदोलन होणार असं नाही, पण समाज अधिक प्रश्न विचारू लागतो आणि कदाचित हाच वक्री शनीचा सर्वात मोठा संदेश आहे. जबाबदारीपासून दूर जाण्याचा नाहीये, तर जबाबदारी स्वीकारण्याचा आहे. पण या 138 दिवसात आपण नेमकं काय लक्षात ठेवायचं? चला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश समजून घेऊया. या संपूर्ण चर्चेचा सार एकच आहे, वक्री शनी भविष्य बदलायला येत नाही, ते आपल्याला जागं करायला येतात. ते आपल्या कर्माचा, आपल्या निर्णयाचा आणि आपल्या जबाबदाऱ्यांचा आरसा दाखवतात. म्हणूनच पुढचे 138 दिवस भीतीचे नाहीत, ते जागरूक राहण्याचे दिवस आहेत. कारण काळ नेहमी आधी संकेत देतो, परीक्षा नंतर घेतो. म्हणून व्यक्ती असो, समाज असो की एखादं राष्ट्र, आज घेतलेले निर्णय उद्याचा इतिहास घडवतात आणि कदाचित हाच वक्री शनीचा सर्वात मोठा संदेश आहे. जबाबदारी टाळू नका, कारण काळ कधीच कोणाचा शत्रू नसतो, पण काळ प्रत्येकाची परीक्षा मात्र नक्की घेतो. मित्रांनो, हे होतं भारत आणि जगासाठी वक्री शनीचे ज्योतिषीय संकेत. हे विश्लेषण वैदिक ज्योतिषाच्या पारंपरिक तत्वांवर आधारित आहे. भविष्यातील घटना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैसर्गिक घटकांवरही अवलंबून असतात. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.